वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका उत्तम लोकादा प्रभु उत्तम लोकादा प्रभु काला वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे वीर गाडे आला वाटू एक काला वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कृष्ण
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रह वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संग्रह नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वन्दिता सरस्वतीं भगवती निशेषजाड्याता ॐ देवराज्य सेव्यमाण पावनां पंकजं व्यालयत्नसूत्रमिन्दु शिखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ श्रीकालभैरवं भजे। ओम नमो ज्ञानेश्वरा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम स्पष्ट आवाज करू गणगण नाही व्हायला पाहिजे जाड नाही स्पष्ट ठेवा प्रस्तुत चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु साधुश्रेष्ठ विकोवंदकर श्री तुकोबाराय यांचा चार चरणांचा
काल्याच्या प्रकरणामधील स्वतःच्या आनंदाची अनुभूती व्यक्त करणारा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो काला मिळाला तो काला कसा मिळाला, मिळाल्यानंतर त्यांनी त्या काल्याचं केलं काय आणि तो काला त्यांनी कोणाला दिला आणि या सगळ्या गोष्टीच्याही नंतर त्यांनी स्वतःला नेमकं काय समजलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्रमशः श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्याला देतात. तुकोबाराय म्हणतात की आम्ही असं एक साधन अभ्यासलं, ते साधन अंगीकारलं आणि त्या साधनाचा अंगीकार केल्यामुळे हा जो डबल आवाज होतोय ना, हा बंद करा. फक्त स्पष्ट नितळ एकटा एक आवाज आला पाहिजे असं करा. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी साधना केली की त्या साधनेने आम्हाला आमच्या जीवनामध्ये काला म्हणून प्राप्त झाला. तो आम्ही कोणाला देणार, तर तो फक्त आम्ही वैष्णवांना देणार. वैष्णवांच्या वेशामध्ये अनेक जण येण्याची इच्छा करतात. त्या ब्रह्मादिकांना आम्ही ओळखतो, पण त्यांना ओळखून आम्ही काला देत नाही, उलट त्यांना व्यंगास्पद हास्यास्पद वाकुल्या दाखवतो. याच्यातच आमचं मोठेपण आहे. भले जगात कोणी दुसरं कुणाला स्वतः समर्थ समजत असो, पण आमच्या दृष्टीने आम्हीच जगातले फार मोठे बळीवंत आहोत, कीर्तिवंत आहोत की आम्हाला काळा मिळाला. अशा पद्धतीचा अभंगाचा सरळ भाव आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडसा परिहार द्यायचा तो असा. तुकोबाराय या अभंगामधनं आपलं वीरत्व सिद्ध करतात. भारतीय परंपरेला वीरत्व सांगणं, मोठेपण सांगणं ही फार काही जुनी आणि अपरिचित गोष्ट नाही. भारतीय रक्तामध्ये वीरत्व आहे. संतत्व ज्यांच्या कुळामध्ये आहे त्यांच्याही कुळामध्ये वीरत्व आहे, असा भारतीय परंपरेचा इतिहास आहे. आपण चरित्रामध्ये पाहिलं, ज्ञानोबारायांचे पूर्वज जसे संत परंपरेमध्ये होते, अगदी त्याच पद्धतीने ते वीरश्री संचारणामध्ये सुद्धा होते, वीर योद्धे देखील होते. जसे तुकोबारायांच्या परंपरेमध्ये सुद्धा परमात्म्याची भक्ती ही एक परंपरा होती. मधल्या काही काळामध्ये त्यांच्याही चरित्रामध्ये काही वीर पुरुष लढवय्या योद्धे म्हणून जन्माला आले होते. वीरत्व हे भारतीय इतिहासाला काही जुनं नाहीये. वीरत्व गाजवणं, शौर्यत्व गाजवणं हे भारतीय परंपरेला काही पाश्चात्याकडून मिळालेला अंदाज नाहीये, हे यांचं मूळ आहे. मग तुकोबाराय या अभंगामध्ये स्वतःची वीरता सांगतात, याच्यामध्ये नाविन्य नाही. फक्त तुकोबारायांच्या दृष्टिकोनातनं वीरत्व काय आहे, शौर्यत्व काय आहे, या व्याख्या जरा या अभंगात वेगळ्या छटेने मांडलेल्या. वास्तविक पाहता भारतीय संस्कृतीला फार मोठा इतिहासाचा वारसा आहे, पण या इतिहासाच्या वारशाला आपलं मोठेपण बनवणं हे आपलं काम आहे. आपण भरपूर वेळा निरूपण ऐकलेलं आहे. ज्या राष्ट्रामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकाला सलगी धरून चालते, त्या राष्ट्राचा उन्नती काळ हा अधिक असतो आणि अधिक काळ असतो. पण ज्या राष्ट्रामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची घडी विस्कळीत झालेली आहे, त्या राज्याचं अस्तित्व कालांतराने क्षमलं जातं. भारतीय परंपरेला जसं शौर्यत्व गाजवणारी माणसं आहेत, तशीच विज्ञानवादी प्रगतीला मार्गदर्शन करणारं अध्यात्म सुद्धा आहे. मी कायम सांगत असतो, भारताच्या मातीवर या अजनाब प्रदेशामध्ये
दोन महापुरुष भारताला भेटले, आपल्या सर्वांना भेटलं, हे आपलं भाग्य आहे. त्यातला पहिले महापुरुष म्हणजे भगवान श्रीराम आणि दुसरे महापुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हे आपलं भाग्य आहे. हे आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आले. माणसाच्या उद्धाराकरता, त्याच्या पारमार्थिक उत्क्रांती करता अथवा प्रापंचिक उत्क्रांती करता राम आणि कृष्ण हे परिपूर्ण मार्गदर्शक आहेत. या दोघांच्या चरित्राला जर आपण पाहिलं ना, तर आपल्याला प्रपंचातही कधी काही कमी पडणार नाही आणि परमार्थात तर निश्चित पडणार नाही, यात शंका नाही. म्हणून मी कायम एक वाक्य बोलत असतो, आपल्या विज्ञानवादी मंडळींनी फार प्रगती केली, यानापर्यंत गेली, पण जरा उशिरा गेली. माझं बोलणं लक्ष देऊ नये. यानापर्यंत, अंतराळापर्यंत गेली, आकाशात विमानं उडायला लागली, पण जर आपण उशिरा गेलो, मग उशिरा गेलो म्हणजे हे आपलं अज्ञान नाही, ही आपली डोळे झाकपण आहे. आपल्याला इतिहास एवढे मोठे उंच विचार करण्याची परवानगी देतो. कालिदासांचं एक वाङ्मय आहे, त्या कालिदासांच्या वाङ्मयामध्ये कालिदासांचं असं म्हणणं आहे की जुन्या ऋषीमुनींनी आम्हाला पूर्वीपासूनच मोठे विचार करायचं शिकवलंय. त्यांनी पहिल्यापासूनच आम्हाला मोठेपणात आणि जगापेक्षा वेगळा विचार करायचं शिकवलंय. जेव्हा जगात कुठेच उत्क्रांती नव्हती, ती उत्क्रांतीची विचारधारा भारतीय मातीमध्ये होती. विमान ही प्रक्रिया आज आपण पाश्चात्य देशांकडनं विकत आणतो, पण आमच्याकडे रामायणामध्ये विमान होतं हे आम्ही मान्य करत नाही. तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण विमान ही बुद्धीमध्ये प्रक्रिया आपल्या भारतीय परंपरेला नवी नाही, आपल्याला जुनी आहे. आपण तिला कानाडोळा केलाय. सगळं आपल्या जवळच होतं, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. कोणीतरी म्हणतं असं की ज्यावेळी रामचंद्र प्रभूंनी रावणाचं राज्य, लंकेच्या राज्यावर अधिगमन केलं आणि पुन्हा एकदा जेव्हा ते आपल्या स्वदेशी येत असताना ते एका विमानामध्ये आले होते. काय नाव त्याचं? त्याचं नाव होतं पुष्पक विमान. आणि असं सांगितलं जातं त्या पुष्पक विमानामध्ये नुसते रामचंद्र नव्हते, तर त्यांच्याबरोबर पूर्ण वानर सेना होती. पूर्ण वानर सेना, जी जी मंडळी त्यांना वनवासाच्या काळात भेटली, ती सगळी मंडळी पुन्हा एकदा ते अयोध्येला घेऊन आले होते. एवढी मोठी वानर सेना, रामायणामध्ये असं वर्णन आहे, ती वानर सेना तळातळानं बसली होती. आता आपण जहाज पाहतो, जहाज, त्या जहाजामध्ये नुसता खालचा फ्लोर नसतो महाराज, त्याच्या वर पण असतो, त्याच्या वर पण असतो, त्याच्या वर पण असतो. मजले मजले, एक नाही अनेक मजले. म्हणजे जे आपण आता पाहतो, मी याची पुष्टी करणार नाही किंवा हा संभ्रम काढणार नाही की तुम्ही त्या पुष्पक विमानाला मानाच, असा मी आग्रह धरणार नाही. पण मला एवढं म्हणायचं की अशा प्रकारचं विमान असूही शकतं, ही फक्त भारतीयांचीच कल्पना आहे. विठ्ठल मोठा विचार करणं आपल्या परंपरेने आपल्याला शिकवलेलं आहे. मी कायम सांगतो, स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागो धर्म परिषदेला गेले, बंधू आणि भगिनींनो म्हणून सगळा समाज त्यांनी जिंकला. आणि आपलं व्याख्यान करता करता स्वामी विवेकानंदांनी बोललं की आमच्या भारतामध्ये असाही राजा जन्माला येऊन गेला की ज्याने स्वप्नामध्ये राज्य दान देण्याचं पाहिलं आणि ते त्याने वास्तवात देऊन टाकलं. ज्यावेळी हा प्रसंग स्वामीजी त्या ठिकाणी सांगत होते, व्याख्यान संपलं आणि व्याख्यान संपल्यानंतर काही पाश्चात्य मंडळी स्वामीजींना भेटण्याकरता आली. आणि स्वामीजींना भेटण्याकरता आल्यानंतर त्यांना विचारलं, महाराज
तुमचं व्याख्यान फार सुंदर झालं, पण एक गोष्ट आम्हाला खटकली म्हणे. काय? तुम्ही असं बोलले की आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एक राजा, त्याला स्वप्नामध्ये त्याने राज्यदान देण्याचं पाहिलं आणि त्याने ते उठल्यावर वास्तवात देऊन टाकलं. हरिश्चंद्राने अहो ते पाहिलं देऊन टाकलं म्हणे. हे पटत नाही म्हणे आम्हाला. स्वामी विवेकानंद बोलले, तुम्हाला पटो अथवा न पटो, मला तुमच्या बुद्धीला पटवायचं नाहीये, पण मला एक वाक्य सांगायचं आहे. ते म्हणे की आमच्याकडेही राजे आहेत, आमच्याकडच्या राजांना काही स्वप्न पडत नाही का? मुळात तर पडतच नाही म्हणे असे स्वप्न आमच्याकडे. पण जर यदा कदाचित पडलंच तर आमच्याकडचा राजा काय ते राज्यदान देणार? विवेकानंद हसलं आणि विवेकानंद बोलले, बाबा रे, यात तुझी चूक नाहीये. कारण स्वप्न पडल्यानंतर राज्यदान देणे हे दिलं न दिलं हा विषय नंतरचा, पण एवढा मोठा विचार सुद्धा भारतीयांच्याच मनात येऊ शकतो, पाश्चात्यांच्या येणार. सांगायचं काय मला? तुकोबरा या अभंगामध्ये आपलं मोठेपण गाजवतात, याच्यात विशेष मानू नका. कारण भारतीय इतिहासामध्ये मोठेपणा जाहीर सांगण्याची परंपराच आहे. राम आणि कृष्ण हे दोन असे महापुरुष आपल्याला लाभले की ज्यांनी आपल्या आयुष्यातनं आपलं मोठेपण घडवलं. प्रपंचालाही रामकृष्ण कमी नाहीयेत आणि परमार्थालाही रामकृष्ण कमी नाहीयेत. जरा विचार करा ना त्या रामाचा. मी भगवान विष्णूंविषयी रामाचे शब्द नाही वापरू शकत. कारण का? अहो विष्णू झोपलेले आहेत, निवांत आहेत. ते संसारात पडत नाही. कारण आसार अशा संसारात फक्त एकच सार, ते म्हणजे सासूरवाडी. म्हणून भगवान श्री विष्णू आपल्या सासूरवाडीत राहतात, आहे की नाही? सासूरवाडी येते त्यांची. भगवान श्री विष्णू निर्माण कुठून झाले? जिथं आहे त्यांची पत्नी निर्माण कुठून झाली? समुद्र मंथनात. मग ते समुद्रातच राहतात. मग जिथून ती लक्ष्मी निर्माण झाली ते झालं तिचं घर, तिचं माहेर. आणि बायकोचं माहेर म्हणजे नवऱ्याची काय? सासूरवाडी ना. अरे ज्यांचं झालं त्यांनी तर किमान बोला. तुम्ही असे बोल राहिले का? तुम्ही सासूरवाडीचं तोंडच पाहिलं नाही बायको आणल्यापासून. भगवान श्री विष्णू पण आपल्या सासूरवाडीत राहतात आणि भगवान श्री महादेव पण आपल्या सासूरवाडीत राहतात. त्यांची पत्नी पार्वती माता पर्वतराजाची, हिमालयाची कन्या. आणि ते महादेव राहतात कुठे? कैलासावर, हिमालयातच राहतात. मोठमोठी लोक सासूरवाडीत राहतात. काळजी करू नका. मला सांगायचं काय, रामचंद्रांची विशेषणं मी भगवान श्री विष्णूंना कधीच वापरणार नाही. का? कारण ते निवांत शयन करतायत. लक्ष्मी पाय दाबते, सर्पाचं आच्छादनेवर निवांत आहे. पण राम प्रभू बाकी निवांत नाहीये. जरा विचार करा त्या रामाचा. जन्माला आला होता, उद्या निरोप होता, तुला राज्य मिळणार आहे, तुला राजा व्हायचंय. रात्रीतून निर्णय बदलला. तू उद्या राजा होणार होतास, आता राजा नाही, आता राज आभूषण काढ, वलकल घालानी वनवासाला जा. शिकण्यासारखं रामाकडनं. ज्यावेळी राम होणार त्यावेळी रामाला आनंदही झाला नाही राजा होताना. आणि आता राजा न होता मला वनवासात जायचंय हे ऐकून त्याला दुःखही झालं नाही. स्थितप्रज्ञता शिकवतं रामाचं चरित्र. वनवासात बरं एकटे नाही, पत्नीही बरोबर आली, भाऊही बरोबर आला. वनवासात आले. वनवासात येऊन बाकीची मंडळी त्यांना भेटण्याकरता येत होती, आश्रयही देत होती. पण कुणी आलं का? नाही घेतलं त्यांनी जवळ कोणाला. आपली बायको चोरून नेली पण तरी खचले नाही, धैर्याने सगळं जमा केलं. बरं मला सांगा, ज्या वाटेने राम चालले होते त्या वाटेने त्यांना सहकार्य करणारी मंडळी नव्हती का? अहो लंकेच्या बाजूलाच होती ती कौशल्यपूर. तिथं जाऊन मदत मागू शकत होते, माझी बायको चोरून नेली, मला मदत करा. पण नाही,
त्यांनी राजांना बरोबर नाही घेतलं. अयोध्येला निरोप जरी गेला असता, साधा अयोध्येला निरोप जरी गेला असता, असं झालंय, अयोध्येतनं एवढं मोठं सैन्य आलं असतं. कारण अयोध्या काही कमतरता नाही. भारतवर्षामध्ये त्या काळी अयोध्या राज्य राष्ट्र, आणि त्यामध्ये अशी कोणती कमीच नव्हती की जी त्यांच्या घरी नाही. एक छत्री राज्य होतं भारतावर. आणि त्यावेळी त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. आपल्या बरोबर दीन दलित पतित एकत्र केले, वानर घेतले, केवटाला घेतलं, भीमकाला घेतलं, सगळे घेऊन पुढे गेले. त्यांनी राजांना नाही जवळ केलं. रामाचं किती मोठेपण. नुसती हाक मारली असती एखाद्या राजाला तर कोणी आलं असतं, पण त्यांनी राजा नाही जवळ केलं. त्यांनी दीन दलित पीडित जवळ केले. पुढे गेले. वाली सुग्रीव युद्ध करायचं होतं रावणाबरोबर. त्या वालीने असं सांगितलं, रावण म्हणजे काय एवढा मोठा काही बलाढ्य नव्हता, त्याला भरपूर जणांनी हरवलेलं होतं. असं सांगतात की वालीने आपल्या बगलेत दाबून त्याला त्या महलाच्या प्रदक्षिणा घातल्या होत्या. रावण म्हणजे काय एवढा अवजड शत्रू नव्हता. त्या सहस्त्रबाहूने रावण हरवला होता. रावण म्हणजे काय एवढं मोठं व्यक्तिमत्व नव्हतं काही की जे अशक्यच आहे. पण तरी त्यांनी वालीला जवळ नाही केलं. का? कारण आपल्या भावाच्या पत्नीला त्याने बळीची घरा आणून ठेविला, राज्यातनं हाकलून दिलं. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायचं नाही. पण ज्यावेळी रामाने वालीला मारलं त्यावेळी वाली शेवट प्राणोत्क्रमण करताना म्हणतोय, प्रभू अहो मीही तुमचा भक्त आहे, सुग्रीवही तुमचा भक्त आहे, पण तुम्ही त्याला जवळ केलं. मी तुमचा भक्त आहे तरी मला नाही केलं. का? त्यावेळी रामाने सांगितलं, तू जरी माझा भक्त असशील पण तू दुसऱ्याचं हक्काचं राज्य लुटतो, दुसऱ्याच्या पत्नीला स्वतः जवळ ठेवतो. जरी माझा भक्त असेल तरी तू मला प्रिय नाहीस. त्याचा त्याग केला आणि त्याला घेऊन पुढे गेले. अहो रामचंद्रांकडे काही कमी नव्हतं. वानर घेऊन पुढे गेली, समुद्राच्या तटावर गेली. आणि विचार करा, एक वाक्य बोलेल मी, आजकालच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या लोकांसाठी फार आवश्यक असेल तर रामकृष्ण चरित्र. का? समोरच्या शत्रूवर विजय कसा मिळवावा याची पूर्वनियोजितता कोणाकडे असेल तर ती रामचंद्रांकडे. बघा ना, हनुमंतरायाला पाठवलं. हनुमंतराय म्हणजे नो इन्व्हेस्टमेंट, फक्त प्रॉफिट. ना विमानाचा खर्च, ना जाण्या येण्याचा, उड्डाणच करून गेले. बरं हनुमंतराय पण कमी नाही. मालकाला पहा, विचार करा, हनुमंतरायावर विश्वास किती टाकला. तुला तिथे जाऊन असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, काही सांगितलं नाही. फक्त एक सांगितलं, काय? तिथे तिथे सीता आहे, तू जा आणि तिला आश्वस्त कर, तुम्ही येणार. मग पुढे जाणं, त्या महलामधनं सूक्ष्म रूप घेऊन जाणं, त्या राक्षसिनीला मारणं, लंकेत प्रवेश करणं, हे सगळं मारुतीरायांचे स्वतःच्या बुद्धीचे खेळ आहेत. हे रामप्रभूंनी नाही सांगितलेलं. आपल्या एम्प्लॉईला मोकळं सोडून दिलं होतं त्यांनी. जा, तुला काय करायचं ते कर. ज्यावेळी एखादा माणूस असा विचार करतो त्यावेळी त्याला भीती वाटते की जर मी माझ्या या खालच्या हाताखालच्या माणसाला मोकळे अधिकार देऊन टाकले आणि जर याने माझ्यापेक्षा मोठेपण मिळवलं तर काय करायचं. रामचंद्राने हा विचार नाही केला. उद्या जर माझी पूजा सोडून लोकांनी मारुतीरायाची पूजा केली मग, हा विचार नाही केला. मोठा विचार केला. जा, तू जा, कर तुला काय करायचं ते. मारुतीराय पण विश्वासाला पात्र होते. आले आणि त्यांनी मालकाची बिदागी नाही संपवली. त्यांनी स्वतःच ज्याचं शत्रूचंच परतंत्र वापरून त्याला मारलं. बघा ना, स्वतःच रावणाच्या स्वाधीन झाले. रावणाच्या स्वाधीन झाले. रावण म्हणे माकड आहे, वानर आहे, त्याची शेपटी त्याला प्रिय असते. त्याच्या शेपटीला फडकं गुंडाळलं. मला एक सांगा आता तुम्ही सगळे, जे त्याच्या शेपटीला फडकं गुंडाळलं ते फडकं कुणाचं? कुणाचं? बोला ना. रावणाचं. त्याच्यावर तेल टाकलं ते तेल कुणाचं? जळाली कुणाची?
मालकाचं काय घात आणि वरून सांगून आले मी राम नाही, मी रामाचा दास आहे. रामाचा दास जर तुझी लंका जाळू शकतो तर राम आल्यावर तुझं काय करेल? शत्रूचं खच्चीकरण तिथं होत असतं. आपला पहिला आघात कसा आहे याच्यावर शत्रूला किती ताकद लावायची किती नाही हे आपल्याला ठरवता येतं. सांगायचं काय नाही. रामाचं चरित्र ही भारतवर्षाला विजयश्री दाखवणार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ही भारतवर्षाला विजयश्री दाखवणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक अपरिमित पात्र, विलक्षण पात्र, ज्याच्या नावावर अनेक राक्षस मारण्याकरता आले होते, पण अनेक राक्षसांना येऊन सुद्धा ज्यांनी विजयश्री स्वतःजवळ ठेवली ते भगवान श्रीकृष्ण. म्हणून मी बोलून गेलो की भारतीयांना मोठा विचार करणं हे काही नवीन नाही. आपल्याला मोठा विचार करणं आपल्या रक्तातला गुणधर्म आहे आणि रामकृष्णांनी भारतीय संस्कृतीला, भारतीय परंपरेला मोठा विचार करायचं शिकवलंय. भारतीय संस्कृतीला जर मोठं व्हायचं असेल तर रामकृष्णांना घेऊनच बरोबर चालावं लागेल. रामकृष्णांना सोडून जर विज्ञानात मोठं होण्याचे प्रयत्न करत असाल तर समजून घ्या ही तुमची प्रगती नाही, तुमची अधोगती आहे. विठ्ठला 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 मोठा विचार करतात. आपल्याकडे देवही मोठा विचार करतात, आपल्याकडे संतही मोठा विचार करतात. तुकोबाराय आपलं मोठेपण सांगतात. आम्ही नुसतं घराला पवित्र करतो असं नाही, आम्ही नुसतं आमच्या गावाला पवित्र करतो असं नाही, आम्ही नुसतं आमच्या राष्ट्राला पवित्र करतो असं नाही, आम्ही नुसत्या या भूतलाला पवित्र करतो, व्यापक करतो असं नाही. आम्ही त्रिभुवना व्यापक असा विचार करतो आणि ते विचार करण्याचं साधन तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आ